मित्रांनो आज मैदान संपन्न होत आहे आणि त्या मैदानामध्ये फायनलचा मानकरी म्हणजे फायनलचा गुलाल घेतलेला आहे. सेमीफायनल 1मध्ये तास क्रमांक 2वरून गाडी पळाली आणि डोळ्याचं पारणं फेडलं आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की आत्ता एक सध्या नाव एक जुन्या काळापासून हे नाव चर्चेमध्ये आहे. पुशेगावच्या मैदानाचा आदतचा हिंदकेसरीचा मानकरी असलेला असा हा चिक्या, पिवळं वादळ चिक्या, हा चिक्या कडगुंचा याचे मालक आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया हा प्रवास नक्की कसा आहे, कारण की जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा 100% असतो असा हा चिक्या कडगुन करायचा. नमस्कार शेठ. नमस्कार. तुमचं नाव सांगा. हरिदास वामन पाटोळे, गाव कडगुण. कसं काय नियोजन केलेलं आजचं? नियोजन काय, पोरांनीच आपलं दोन्ही आज म्हणले हाणायचे, रान चांगला आहे, बोराटीचं रान आहे, पळायचं ते आपलं पोरांनी नियोजन केलं. आपलं चांगली नशिबानं साथ दिली. राहिली गाडी आपली कडनं 2 नंबर तासावर पळून राहिली. पुशेगावचा आदत वयाचा हिंदकेसरीचा मानकरी आहे, त्याच्याविषयी थोडी सांगा ना की आदत वयापासून कुठून घेतलेला काय? होंड होता गावातलाच, तुमच्याच गावातला? आमच्याच गावातला होता. पण ते काय झालं होतं, मसराच्या साठ्यावर गेला होता वायला. वायला गेला होता, वायवरनं आला औंधाच्या घिसाड्यांच्याकडं आणि औंधाच्या घिसाड्यांच्या बसनं आला आमच्यातल्या घिसाड्यानं आणला. आणि मी रोज त्याच्यापाशी बसाय उठाय असायचो. तर आपला अड्डा चालू ह्याच्या आधी एक 15 दिवस मी त्याला घेतला. घेतल्यावर आपले तासावर नेलं, बघितलं त्याचा तालमाल चांगलं पळालं. मग परत आपलं 8-15 दिवस त्याला लक्ष दिलं त्याच्यावर चांगलं. परत जे मैदानाला गेलो ते कडनं पळून बी तुम्हाला सांगतो, बुरकुडीच्या मैदानात 3-4 कासऱ्यानं गट काढला कडनं. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही घेतलं त्याचं वय काय होतं त्यावेळेस? काय त्याचं वय होतं 17 वर्षाचं, आपलं 17 महिन्यात. 17 महिन्यात तेव्हापासून एक तुम्ही सांगितलं की सुट्टा गट काढला. हो, सुट्टा गट. काय वाटलं त्यावेळेस सर, खरेदी ज्यावेळेस केली तेव्हा मनामध्ये काय वाटलं? काय आनंद आपण, म्हणजे पहिले माझ्याकडे बैल पळत होती, पण आता म्हणजे नवीन घेतलं, फिरून आणि नाद केला. बंदीत सुद्धा माझ्याकडे पळत होता, त्याच्या आधी गरबी बैल पळत होती माझ्याकडं. प्रत्येक बैल माझा म्हणजे सारखा गुलाला आहेच. म्हणजे तिथून कसा प्रवास चालू झाला याचा चिक्याचा? तिथून पासून म्हणजे ज्यावेळेस आदत होता त्यावेळेस चांगली बैल माणसाने आपल्याला दिली बरं का. आपण वायदी बिदी कोणाला दिली नाही आणि अजून सुद्धा वायदी कोणाची घेत नाही, तुम्हाला सांगायचं. आता कमेंट करणारांनी टाकले त्या, पण असं गरीबावर अन्याय करणं नाही पाहिजे त्यांनी. चुकीच्या मित्रांनो, कुठलाही नंदी हा मालकासाठी पळतो आणि चुकीच्या कमेंट काय कोणी करू नका. काय सांगाल पुशेगावच्या, जरा थोडं कहाणी सांगा या नंदीची सगळ्यांना. पुशेगावला 2022ला आदत मध्ये वाकीसरीचा एक्का आणि दोन्ही हिंदकेसरीचं मैदान त्यांनी 4 नंबरचा मान केला. पुशेगावच्या मैदानाचा आदत वयामध्ये 4 नंबरचा मान. काय त्यावेळेस मनामध्ये चाललेलं की आयला आदत वयात आपण एवढा गुलाल घेतोय आणि ती बी कायकांना गट गावत नाही तिथं, आणि तिथं गुलाल आदत वयात, काय सांगाल? कसं आहे तुम्हाला सांगू का, ह्यात सेम कड माणसाकडे लागतो. कड ज्याच्याकडे कड आहे का नाही त्याच्याकडे तुम्हाला सांगतो कधी बी परमेश्वराची नजर ठेवणार का, ते आपल्यावर तर ठेवणार. कारण काय, हे उतावळ्या वापच्या माणसाचं काम नाही. आज जरी गाडी आपली हरली गाडी का नाही तरी खचायचं नाही, पुढच्या मैदानाला तयारी करून जायचं. आता 5 मैदान आमची फेल गेली का, तर बायला वासरं पुरली नाही ती. मग त्याच्यामुळे 5 मैदानं फेल गेली आणि त्याच्या आधीची 5 मैदानाला गुलाल घेतलाय बैलांना लगातार. वैशिष्ट्य काय ना, आपला सरळ मार्गाचा बैल आहे, दोन्ही खांदी कड आहे. वासर घेऊन 1 नंबर वासर असणे म्हणजे त्रास कुठला देणार नाही, सरळच घेऊन जाणार. थोडं टॉपच्या आता अलीकडे टॉपच्या पायऱ्यात नाही तरीही तो गुलाल मिळवतो. काय असं काय सांगाल? काय आता हे बघा, आपल्याला मोठी लोक बैल देत नाहीत. म्हणजे मुंबईवाल्याची बैल आहेत का नाही, ते मुंबईवाल्यातच पैरे होत होते. आपल्या शेतकरी माणसाला, गोरगरीबाला ती काय बैल देऊ शकत नाहीत. बरोबर. हा, कारण ती त्यांच्यातच पळते. आपल्यासारख्या गोरगरीबाला ती बैल देऊ शकत नाही ती, कारण त्यांची त्या शेजावर बैल असते ती, त्यामुळे त्यांचं आपलं जुळतं. आपल्याकडे उचलून यायचं म्हणलं की आपल्याला जरी समजा त्यांनी बैल मागितला, आपल्याला जायचं म्हणलं तर आपली ताकद पोचत नाही. हो, बरोबर. हा, मग त्यामुळं करीत होती की फोन, बोलवीत होती पुण्याला, ह्याला आम्हाला बोलवीत होती, पण आपली परिस्थिती नाही ती. मग आपलं मोठेपणा सांगून त्याचा काय उपयोग नाही. त्याला गुलालाचा बादशाह म्हटलं जातं, काय सांगाल? पहिल्यापासून म्हणजे त्याला दुसऱ्यानं साथ दिली का नाही की तो गुलाला राहिला तर राहिलाच, अगदी 100% राहणार. दुसऱ्यानं साथ दिली. त्याच्यामागे काय लॉजिक असेल की तुम्ही सांगितले की आदत वयात पुशेगावचा गुलाल पडल्यापासून तेव्हा हो त्या मैदानाचं काय? त्याच्या आधीकडचं 12 गुलाल येतं त्याचं. बरं. आदत वयातलं 1 नंबर 2 नंबरचं 12 गुलाल येतं. परंतु त्या मैदानात काय सांगाल किती महारथी होतं तिथं? तिथं म्हणजे चांगल्या झट्या खाऊन गेलं तर त्यांना ते गुलाल गावला नाही. पण आपलं कसं आहे,
सेवागिरी बाबांनी बी आपली नशिबानं साथ दिली आपल्या. तिथूनच जरा पुशेगाव पासूनच आता कुठल्याही मैदानामध्ये गेलं तरी पुशेगावचा फायनलचा गुलालाचा मानकरी कडकुणकरांचा चिक्क्या हे नाव पिवळं वादळ काय म्हणता? कडकुंचं पिवळं वादळ म्हणजे पहिल्यांदाच बाहेर मैदानाला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस जे पिवळा जी केला ती तुम्हाला सांगतो आज पोहतर बैल पिवळाच आहे. बैल मैदानाला जरी नाही गेला ह्या धुतला बैल तरी सुद्धा हात फिरवणार त्याच्यावर पिवळा. मैदानात कुठे बी गेले तरी समालोचक म्हणा कुणीही म्हणा पिवळं वादळ म्हणलं की चिक्क्या समजतो. कारण मैदानात एवढाच बैल पिवळा आहे. आता बाकीच्यांनी मस्त केली पण ज्याची त्याला कशाला केली. जसा मैदानात बैल शिरला या तेव्हापासून जे पिवळा आहे आता मस्त तुम्ही कराल मी कराल करणार पण पिवळं वादळ महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी कडकुंचं पिवळं वादळ म्हणून चिक्क्या. काय सांगाल चिक्क्यानं तुम्हाला आजपर्यंत आज म्हणजे जेव्हापासून पळतोय तेव्हापासून तुमचं नाव केले काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगाल? काय नाही हो का त्याला मी कायमस्वरूपी लय पैशाला बैल मागून मी त्याला दिला नाही कारण पोरग्याच्या हौसेसाठी आणि मलाही बी नाद आहे. आता सगळ्या जाट्या जोंब्या खातोय ते पोरगाच खातोय हे अशी 4 पोरं एका गटीनं आपली असते ती शेजारची आमचे सगळे म्हणजे हायती का नाही ही सगळी पोरं आता ह्या कामाधंद्यानं पोरं येत नाही तिथं तुम्हाला सांगतो 200 पोर बाहेर संघ असायचं तर आता कामं चालली ती. एक बैलाचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल की त्याला हलका पायरा जरी असला कुठलंही मैदान असू राग द्या, बैलाला. एकटा गाडी खेचतो तर खेचतोच. नाही राग आहे बैलाला म्हणजे गाडी आम्ही बैल हाणलाय आजपर्यंत कसा माहिती आहे का जिकडे गाडी टाच तिकडे त्याला घालतो आम्ही. म्हणजे शेजारी गाडी टॉपची असेल तर त्याच्या शेजारी घालायचा तो गाडी ओढतोच म्हणजे अंगावर गाडी लागली तर तो ओढतोच. एक त्याचं वैशिष्ट्यच म्हणावं लागतं. मित्रांनो बघू शकताय तुम्ही हा गुलालाचा बेताज बादशाह आहे कडकुणकरांचा पिवळं वादळ चिक्या हिंद केसरी चिक्या पुशेगावचा. आता आपण वळत यांच्याकडे यांनी नियोजन कसं केलंय हे जाणून घेऊया आपण. नमस्कार. नमस्कार. काय तुमचं नाव काय? नितीन फडतरे दारपुडी. कसं काय पहिरा आज बनवला होता त्याच्यासोबत कोण पळालं होतं? आज सांगायचं झालं तर कसं आहे तो बी कोण माझ्या घरात असल्यासारखा आहे. त्याचं काय नाव होतं? बुलेट उर्फ सर्जा दारपुडी. दारपुडीकरांचा सर्जा तालीम संघाचं काळीज. बर आकाश जगताप यांचं काळीज. काय सांगाल हिंद केसरी बैलावर पळणं एक नशीबच लागतं आणि त्याच्यासोबत पहिरा माझ्या म्हणजे आज मी जे नियोजन केलं माझ्या डोक्यात होतं एक ना एक दिवस तरी मी ह्या बैलासोबत वासरू ती पळवणार. आणि तो माझा कसा घरातला बैल आहे आणि तो पण माझ्या घरातलाच बैल आहे. मी कसं आहे मित्र आहे माझा म्हणजे कधी त्यानं मला तुझा भाव कधी दिला नाही. आणि आमच्या गावात जरी असो एका ह्याच्यात तरी कुठल्या बैलासोबत मला कोणी दुजाभाव देत नाही. त्यामुळे मी कोणत्याही बैलाचं नियोजन करतो. त्या वासराबद्दल काय सांगा? वासराची खासियत अशी आहे वासराला जर असं तोंड काढलं तर ती गाडी देणार नाही साईडच्या बैलाला गाडी म्हणजे पास होऊन नाही देत गाडी. आजपर्यंत त्याचं रेकॉर्ड आहे. मोरे सरकारांनी तांबे सरकारांनी दोघांनी त्याचं नाव आम्हाला बदली करा म्हणले डायरेक्ट म्हणले तुम्ही सर्जा नाव ठेवायचं. कारण सर्जा निंबाळकरांचा सर्जा असा तोंड काढून असा पळतोय तसा हा पण तुमचा पळतोय. ठीक आहे मित्रांनो त्यांनी बुलेट उर्फ सर्जा असं नाव टोपण नाव त्यांनी ठेवलं. ठीक आहे मित्रांनो बघू शकताय हा कडगुंचा चिक्या एक महाराष्ट्रातला आदत वयातला हिंद केसरी आहे. मी वारंवार सांगतोय कारण की त्या बैलाकडे धुमक तसे आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीस. धन्यवाद. चला त्यांची एक मुलाखत घ्यायची.